मी केतन ठक्कर, राहणार डोंबिवली. माझी आई सुशीला ठक्कर, वय 84. तिला ऑगस्ट 2024 ला तिला सेल्युलायटिस आणि ऑक्सिजनचा त्रास होता आणि तिला डोंबिवलीला एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. त्यानंतर तिला बरं झाल्यानंतर तिकडनं घरी आणल्यानंतर तिला युरिनचा आणि क्रिएटिन वाढल्याचा त्रास झाला होता. त्यामुळे मी एक सोशल साईटला डॉक्टर माने यांचा व्हिडिओ बघितला आणि मी मॉडर्न होमिओपॅथीला कॉन्टॅक्ट केलं आणि औषध चालू केल्यानंतर त्यांना आता युरिनचा इश्यू आणि क्रिएटिन हे लेवल खूप कमी झालेलं आहे. तिला जेव्हा हा त्रास झाला क्रिएटिन आणि युरिनचा आणि त्यानंतर मी हे औषध घेतलं, त्यामुळे तिला नंतर होणारा त्रास कमी झाला. जसं का विकनेस कमी झाला, पायाला स्वेलिंग कमी झालं, युरिन आउटपुट वाढलं, तिला बॉडीला होणारं इचिंग कमी झालं आणि जे तिला इन्फेक्शन युरिन मध्ये होतं ते कमी झालं. क्रिएटिन लेवल 2.92 होतं आणि आता हे औषध घेऊन त्यांचं क्रिएटिन 2च्या खाली आलेलं आहे आणि तिला जे युरिन इन्फेक्शन होतं ते सुद्धा या औषधामुळे कमी झालेलं आहे. मला अजून हे सांगायचं की ज्यांना पण हे किडनीचा त्रास असेल त्यांनी या क्लिनिकला नक्की भेट देऊन त्यांनी हे ट्रीटमेंट घेतली पाहिजे. डॉक्टर विजयकुमार माने यांचं क्लिनिक ठाण्याला सुद्धा आहे आणि त्यांचं मेन क्लिनिक कोल्हापूरला आहे.